आज 3 एप्रिल ट्रेड कुठे घेतलेला तर ट्रेड बघा फर्स्ट ॲरो दिसत असेल इथे ट्रेड घेतलेला आणि 810 रुपयाला एंट्री घेतलेली आणि तो शेअर्स 896 रुपयाला गेलेला आहे. 810चा 896 रुपयाला गेलेला आहे. आणि जर फर्स्ट कॅन्डलला म्हणजे 9:30ची जी कॅन्डल होती त्या कॅन्डलला जर तुम्हाला एंट्री भेटली नसेल तर सेकंड कॅन्डल होती 10 वाजता, त्या कॅन्डलला सुद्धा चांगला सपोर्ट होता आणि त्या कॅन्डलला सुद्धा तुम्ही एंट्री घेऊ शकत होता. तर अशा 2 सपोर्ट होते आणि त्या 2 सपोर्टमध्ये तुम्ही कुठेही एंट्री घेतली असती तरी चाललं असतं. तर बघा आपल्याला टार्गेट खूप चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे. 810चा 896पर्यंत गेलं आहे. तुम्ही 890ला जरी बुक केला असता तरीसुद्धा चांगले प्रॉफिट जनरेट झाले असते. आणि आत्ता सध्या सेकंड कॅन्डलला सुद्धा तुम्ही 830ला एंटर घेतली असते हाय ब्रेक झाल्यानंतर सुद्धा, तरी पण 896पर्यंत तो शेअर पोचलेला आहे. म्हणजे बघा 830, 40, 50, 60, 70, 80, 90 म्हणजे 60 पॉईंटची रॅली तुम्हाला मिळालेली आहे. आणि आपल्याला 910पर्यंतचं वेट करायचं आहे टार्गेटचं. अजून टार्गेट 910 आपण एक्सपेक्ट करतोय, तर 910ला जातोय की नाही ते आपण ऑब्झर्व करतोय लाईव्हमध्ये. तर 910 आपल्याला टार्गेट पाहिजे. तर 910ला जाईपर्यंत आपण स्टेबल राहायचं, पेशन्स ठेवायचे आहेत. तर बघूया 910ला हा शेअर जातो की नाही. तशा पद्धतीने आपण ट्रेड घेतोय आणि ट्रेड बघा किती परफेक्ट आहेत. एक क्लास जर ट्रेड असेल तर तुम्ही पेशन्स ठेवा आणि मग व्यवस्थित रॅली चालू राहू द्या. एक्झिटमध्येच घेऊ नका. टार्गेट स्टॉप लॉस व्यवस्थित फॉलो करा. तर मी रोज या चॅनलवरती ट्रेड घेतलेले अपलोड करत असते. कुठे ट्रेड होते, किती टार्गेट झाले, किती स्टॉप लॉसेस झाले. तर आपल्याला स्टॉप लॉस पण फॉलो करायचं. असं नाही की फक्त टार्गेटच घ्यायचे. कोणतीही स्ट्रॅटेजी असं नाही की फक्त टार्गेटच अचीव करते. तर मार्केटमध्ये दोन्ही पण फॉलो करता आलं पाहिजे, टार्गेट आणि स्टॉप लॉस. तर बघूया आपण 910पर्यंत हा शेअर जातो की नाही, कारण आपल्याला 910 हे टार्गेट ठेवायचं आहे. तर बघा 825ला आलेला. आता पेशन्स किती ठेवावे लागतात बघा. आपण घेतलेल्या प्राईजला तो शेअर्स त्याच्यापेक्षा पण 2-3 पॉईंट खाली आलेला शेअर्स. तर सेकंड कॅन्डलला जर तुम्ही एंट्री घेतली असेल तर 896ला जाऊन तो नंतर 825ला आला आहे. तर पेशन्स बघा, आपल्याला जे टार्गेट आहे तेच फॉलो करायचं आहे. जोपर्यंत टार्गेट मिळत नाही तोपर्यंत एक्झिट घ्यायची नाही. तर बघूया आपण, ऑब्झर्व करूया. व्हिडिओ मोठा होईल, व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल, पण लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे ऑब्झर्व करायला मिळेल कशा पद्धतीने वर्क होते, पेशन्स किती ठेवावे लागतात किंवा शेअरची मुवमेंट कशी होते ते खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा मुवमेंट होत असते आणि आपण खरंच लाईव्हमध्ये ट्रेड घेतलेले असतात त्यावेळेसचे आपले इमोशन्स कसे बॅलन्स करायचे ते खरं लाईव्ह ट्रेडमध्ये बघायला मिळतं. आपण बॅक टेस्टिंगमध्ये तर बघतच असतो. बॅक टेस्टिंगमध्ये आपल्याला सगळं काय एकदम इझी वाटतं. जेव्हा आपण लाईव्ह ट्रेड करतो त्यावेळेस खरी कंडिशन काय असते आपली ती बघायला पाहिजे, किंवा आपण कशी स्वतःची लाईव्ह ट्रेड घेतल्यानंतर आपण स्वतःला कसं हँडल करतो इमोशनली म्हणा, बाकीच्या ट्रेडमध्ये स्टॉप लॉसलाच एक्झिट होते का, टार्गेटलाच एक्झिट होते का, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपण फॉलो केल्या पाहिजेत. तर बघा 884 सध्या प्राईस चालू आहे. 910 रुपीज आपल्याला 910 रुपयाला टार्गेट आपल्याला पाहिजे आणि 910 रुपये जेव्हा टार्गेट येईल त्यावेळेस आपण या शेअर्समधून एक्झिट घेणार आहेत. बघा पेशन्स किती फॉलो करावे लागलेले आहेत. आणि टार्गेट म्हणजे टार्गेट, स्टॉप लॉस म्हणजे स्टॉप लॉस तर 902, 904, 900 बघा. आता 910ला आपल्याला एक्झिट घ्यायची आहे. ऑलरेडी आपलं टार्गेट सेट केलेलं आहे 910. तर 910ला जातो आहे का बघूया आपण. 907, 908, 906 बघा, 906, 904, 903, 905, 907, 6, 908, 910 टार्गेट आहे आपलं. 910ला गेलेलं नाही. 910 कंप्लीट झालं टार्गेट आपलं बघा. तर अशा पद्धतीने टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. तर कसा वाटला ट्रेड कमेंटमध्ये नक्की सांगा. तर 916 सध्या चालू आहे. आपलं जे टार्गेट आहे ते ऑलरेडी